सोन्याच्या मोहराचा हंडा. आवाज आवाज आवाज. एक गरीब शेतकरी होता. तो खूप कष्ट करून शेती करायचा. त्याला 4 मुलगे होते. ते खूप आळशी होते. नुसते बसून बोलत बसायचे. एके दिवशी तो शेतकरी खूप आजारी पडला. त्याला वाटले की आता आपण मरण पावणार. नंतर तो विचार करू लागला की आपल्या गेल्यानंतर या 4 मुलांचे काय होईल. म्हणून तो विचार करता करता त्या 4 मुलांना बोलवले आणि सांगितले की मी शेतात सोन्याच्या मोहराचा हंडा लपवून ठेवला आहे. तुम्हाला पैशांची गरज लागेल तेव्हा काढा. मग तो खरोखरच मरण पावला. मग त्या 4 मुलांना काही दिवसांनी पैशांची गरज खूप लागली. मग ते शेतात गेले आणि सर्व शेत खणले, पण त्यांना कुठेच सोन्याच्या मोहराचा हंडा मिळाला नाही. मग ते दुःखी होऊन परत घरी जाऊ लागले. त्यांच्या छोट्या भावाला लक्षात आलं की आपण एवढं शेत खणलंय तर त्याच्यात बी पेरू. व त्यांनी आपल्या तिन्ही भावांना सांगितले व त्यांनी सर्व शेतात बी पेरले. काही दिवसांनी पीक आलं आणि त्यांनी पीक विकले व त्यांना खूप पैसे मिळाले. मग त्यांना वाटले हाच तो सोन्याच्या मोहराचा हंडा. तात्पर्य कष्टाने संपत्ती मिळते.